वेलकम टू तेज मॅडी चॅनल। आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी। तर इथे मी मटन स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ, हळद, मटन मसाला आणि धणा पावडर टाकलेले आहे। याला आपण मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात। इथे मी 5 ते 7 कांदे घेतलेले आहेत। आपण ते साईडला चिरून ठेवूयात आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊ। इथे जे कांदे आपण घेतले होते ते असे पहिले आपण बरिस्त्यासाठी थोडेसे फ्राय करून घेऊ। आता फ्राय झालेला कांदा आपण साईडला काढूयात आणि जे राहिलेलं तेल आहे त्यामध्ये त्याचं थोडंसं तेल आपण साईडला काढून ठेवू राईसमध्ये वापरण्यासाठी। खडे मसाले फोडणीला दिलेले आहेत आणि कांदा आता राहिलेला जो कांदा आहे आपला मटणासाठी, बिर्याणीसाठी तो आपण परतून घेऊयात छान। आता एक साईडला मी इथे राईस बनवत आहे। आपण जे कांद्याचं तेल घेतलं होतं फ्राय कांद्याचं तेल ते मी इथे टाकलेलं आहे आणि फोडणीसाठी जिरं, तेजपत्ता आणि स्टारफूल टाकलेलं आहे। यामध्ये आपण तांदूळ धुवून ठेवले होते मी साईडला। हे आपण तांदूळ ह्याच्यामध्ये ॲड करूयात, थोडे फ्राय करून घेऊ आणि मग ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात ह्यामध्ये। तोपर्यंत आपण एक साईडला मटण करून घेऊ राईस होईस्तोपर्यंत। आता ह्याला छान उकळी काढून घेऊ। पाणी एकदाच टाका, डबल पाणी टाकू नका, नाहीतर मग भाताचा गिचका होईल। इथे आपला कांदासुद्धा छान लाल झालेला आहे। यामध्ये आता आपण जी पेस्ट केली होती आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची ती यामध्ये ॲड करूयात। तुम्हाला हवं तर तुम्ही पुदिना पण टाकू शकता यामध्ये। इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे यामध्ये टाकण्यासाठी। आता जे मटण आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेलं ते आपण ह्यामध्ये ॲड करूयात आणि मटण छान परतून घेऊयात, कारण की कच्चं मटण आहे। तर आपण थोडं फास्ट फ्लेमवरती याला छान असं फ्राय करून घेऊ, म्हणजे त्याचा जो उग्र वास आहे तो जाईल। इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, उगाचं 1 पेला आणि दहीसुद्धा फेटून घेतलेलं आहे। 1 पेला दही घेतलं होतं फेटून मी आणि ते सुद्धा ॲड केलेलं आहे। तर आता आपण पाण्याची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवून ह्याला आपण कुकरचं झाकण लावून देऊयात। जास्त पाणी ठेवू नका, नाहीतर मग सगळं कुकरच्या बाहेर येणार। आता आपण ह्याला कुकरचं झाकण लावू, त्याला आता आपण शिट्ट्या काढून घेऊयात। एक साईडला आपला भातसुद्धा झालेला आहे, त्याच्यावर आपण झाकण ठेवून आपण त्याला एक वाफ देऊयात भाताला। इथे मी 6 ते 7 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर गार झाल्यानंतर बघू शकता आपलं मटण जे आहे ते रेडी झालेलं आहे। आता ह्याला आपण दम देण्यासाठी ठेवूयात। तर यामध्ये मी जो राईस बनवला होता तो आता आपला झालेला आहे राईस, यामध्ये आपण ॲड करूयात, थर लावूयात। आता आपण याच्यावर बरिस्ता ॲड करून ह्याला एक छान दम काढून घेऊयात आणि बघू शकता आपली सिंपल आणि टेस्टी बिर्याणी एकदम रेडी आहे। खूपच टेस्टी झाली होती, तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।